तर एक महत्त्वाची बातमी यावेळेस समोर येते। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे। यावेळेस एक महत्त्वाची आणि दुःखद बातमी आपण बघतोय। मधुकर पिचड यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे। मधुकर पिचड हे शरद पवारांचे अतिशय जवळचे नेते म्हणून ओळखले जायचे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा ज्येष्ठ नेता अशी मधुकर पिचड यांची ओळख। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी देखील होते। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं। 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य म्हणून मधुकर पिचड यांनी काम केलेलं आहे। आणि अंत्यसंस्कार कुठे आणि कधी केले जाणार आहे? वंदनीय मधुकर पिचड साहेबांचं आज संध्याकाळी 6:30 वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी 9 पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे। त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला 4 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे। त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कुठे ठेवले जाणार आहे कार्यक्रम? अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या 2 ठिकाणी तिथं ठेवलं जाईल। सकाळी 10 वाजता देवठाण या गावी जाणार आहे। तिथून 10:30 वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे 1 वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल त्या ठिकाणी।